शेतकरी मित्रांनो, तुम्ही तुमच्या पिकाचा पीक विमा भरला आहे का? जर भरला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुमच्या खूप उपयोगी पडणारा व्हिडिओ आहे. तर शेतकरी मित्रांनो, भरपूर शेतकरी काय करतात की पीक विमा भरल्यानंतर त्याचं ॲप्लिकेशन स्टेटस चेक करत नाही. ॲप्लिकेशन स्टेटस चेक करण्याचे फायदे काय आहेत शेतकरी मित्रांनो आपल्याला? एक, आपला विमा पीक विमा जी आपण पॉलिसी भरलेली आहे ती अप्रूव्हल आलं की नाही, का रिजेक्टमध्ये पडला आहे, का काही त्याच्यासाठी काही अडचण आहे, आपल्याला हे तिथं कळून येतं आहे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या कृषीप्रधान चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत असे शेतीविषयी नवनवीन व्हिडिओ येत राहतील. आणि व्हिडिओला एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल. तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला आपल्या पीक विम्याचे ॲप्लिकेशन स्टेटस चेक करण्यासाठी गुगल क्रोमवर येऊन त्यावरती आपल्याला प्रधानमंत्री फसल विमा योजना एक अशी वेबसाईट टाईप करायची आहे. वेबसाईट टाईप केल्याच्या नंतर काही वेळात आपल्यासमोर अशी एक ऑफिशियल वेबसाईट आपल्याला ओपन होईल. ओपन झाल्यानंतर त्या वेबसाईटला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर काही वेळातच एक असा डॅशबोर्ड ओपन होईल. डॅशबोर्ड ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये 5 ऑप्शन दिसतील. एक पहिला आहे फार्मर कॉर्नर, दुसरं विमा प्रीमियम कॅल्क्युलेटर, तिसरं आहे रिपोर्ट क्रॉप लॉस आणि चौथा ऑप्शन आहे ॲप्लिकेशन स्टेटस. असा ऑप्शन तुम्हाला जिथेही कुठे दिसेल यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक असा पेज ओपन होईल. यामध्ये पहिला ऑप्शन आपल्याला दिसेल रिसिप्ट नंबर, म्हणजे तुमच्याकडं तुमचा पीक विम्याची पावती असणं गरजेचे आहे. तुमचा पीक विमा हा कधीचा पण असू, 2019, 22, 21, 24, फक्त तुमच्याकडं तुमच्या पीक विम्याची पावती पाहिजे. इथून आपण आपल्या ॲप्लिकेशन स्टेटसवरून आपण आपल्या पीक विम्याचे कधीचंही स्टेटस चेक करू शकतो, जेणेकरून आपल्याला आपल्या पीक विम्याचे पैसे मिळालेत की नाहीत, का तो मिळणार आहेत की नाहीत, याची संपूर्ण माहिती आपल्याला याच्या माध्यमातून मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला इथं आपला पॉलिसी नंबर टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला हा साईटला एक कॅप्चर कोड दिसतोय, कॅप्चर कोड टाकून घ्यायचा आहे. आणि कॅप्चर कोड टाकल्याच्यानंतर इथं चेक स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, मोबाईलवरून जर तुम्ही हे करत असाल ॲप्लिकेशन स्टेटस चेक, तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम मोबाईलचं डॅशबोर्ड साईट ओपन करणं गरजेचं आहे. कारण डॅशबोर्ड साईट जर ओपन नाही केली तर आपल्याला मोबाईलवरती फक्त ॲप्लिकेशन नंबर आणि चेक स्टेटस एवढेच 2 नावं दिसतात आणि आपल्याला आपला हा QR कोड दिसत नाही आहे. तर शेतकरी मित्रांनो, इथं तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकून झाल्याच्यानंतर QR कोड टाका. QR कोड टाकल्याच्यानंतर चेक स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे. चेक स्टेटसवर क्लिक केल्याच्यानंतरच काही वेळात आपल्यासमोर एक डॅशबोर्ड ओपन होईल. यामध्ये पहिलं ऑप्शन ॲप्लिकेशन स्टेटस असं दाखवेल. त्यानंतर तुम्हाला तुमचं फार्मर नेम दिसेल. फार्मर नेमच्या खाली तुम्ही आपली कुठल्या साईटवरून विमा भरलेला आहे, म्हणजे पंतप्रधान फसल विमा योजना याची साईट दिसेल. खाली वर्ष दिसेल, तुमची ही पॉलिसी नंबर कोण्या वर्षी तुम्ही भरलेला आहे. त्यानंतर तुम्हाला इथं खाली तुमचं स्टेटस दाखवेल की तुम्ही हा CSC मार्फत विमा भरलेला आहे की बँकेने तुमचा पीक विमा भरलेला आहे. त्यानंतर खाली अतिशय महत्त्वाच्या 3 गोष्टी आहेत शेतकरी मित्रांनो. यामध्ये ह्या राईट टिक मार्क ज्या तुम्हाला 3 दिसतात, ह्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. यामध्ये तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या. 1 नंबरला ऑप्शन आहे ॲप्लिकेशन सबमिटेड, म्हणजे ज्यावेळेस आपण शेतकरी पीक विमा भरतो, म्हणजे आपलं ॲप्लिकेशन शासनाकडे जातं, त्यावेळेला ॲप्लिकेशन सबमिटेड असा इथं एक राईटचा बॉक्स तयार होतो. त्यानंतर पहिल्या वेळेस जे शेतकरी पेमेंट करतो, म्हणजे पीक विम्याचं जे पेमेंट आहे, आता जे ₹1 पेमेंट आहे, पहिलं पेमेंट भरपूर होतं पीक विम्यासाठी. ते पेमेंट भरल्याच्यानंतर इथं आपल्याला पेमेंट स्टेटस सक्सेसफुल, म्हणजे आपण जे शासनाला ₹1 पेमेंट आपलं पीक विम्याचं भरलं आहे, हे सक्सेसफुल झालं आहे. आणि 3 नंबरचं ऑप्शन हे महत्त्वाचं आहे. यामध्ये ॲप्लिकेशन स्टेटस यावरती एक अप्रूव्हल आलेलं आहे आपल्याला, म्हणजे आता आपल्याला असं अप्रूव्हल येणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला ह्या तिन्ही बॉक्समध्ये राईट क्लिक येणं गरजेचे आहे, तरच तुम्हाला शेतकरी मित्रांनो पीक विमा मिळणार आहे. कारण इथं आपल्याला 3 ऑप्शन यासाठी आहेत की ॲप्लिकेशन सबमिटेड, म्हणजे आपण पीक विमा भरला. पेमेंट स्टेटस सक्सेसफुल, म्हणजे आपल्या शासनाला जे काही पेमेंट होतं पीक विम्याचं, फळबागचं असेल किंवा कुठलंही असेल, ते पेमेंट शासनापर्यंत पोहोचलं. आणि ॲप्लिकेशन स्टेटस अप्रूव्हल, म्हणजे तिथून शासनाने आपला विमा भरलेला आपल्याला पाहिलेला आहे. त्यानंतर आता आपण जी ही पीक विम्याची पावती चेक करतो, ही पावती ॲप्लिकेशन चेक करतोय, हे 2024चं असल्यामुळं आपल्याला यामध्ये फक्त ॲप्लिकेशन सबमिटेड, ॲप्लिकेशन पेमेंट सक्सेसफुल आणि अप्रूव्हल असं दाखवत आहे. जर शेतकरी मित्रांनो तुमच्याकडं जर जुनी पावती असेल, ज्या वर्षाचा पीक विमा मंजूर झाला होता, त्या पावतीचं स्टेटसही तुम्ही याच्यावरून चेक करू शकता. चेक केल्याच्यानंतर आपल्याला खाली अतिशय महत्त्वाच्या अशा बाब खाली मिळतात बघायला. त्यामध्ये 1 नंबरला आपल्याला मिळतंय, आपल्याला जे पेमेंट मिळालं आहे
पीक विमा मंजूर झाला आहे त्याचं, ते पेमेंट कधी मिळालं त्याची तारीख. दुसरा, आपल्याला आपल्या कुठल्या बँक खात्यामध्ये पेमेंट जमा झाले त्याची माहिती आणि आपल्याला किती पेमेंट जमा झाले त्याचीही माहिती आपल्याला तिथं मिळते. आणि आपल्याला किती हप्ते जमा झालेत तेही आपल्याला त्या ॲप्लिकेशन स्टेटसवरून समजतंय. तर शेतकरी मित्रांनो, अशाप्रमाणे आपल्याला आपलं पीक विम्याचं स्टेटस चेक करणं गरजेचं आहे, जेणेकरून बऱ्याचशा शेतकऱ्यांना या 30 नंबरच्या ऑप्शनमध्ये अप्रूव्हल येत नाही आणि त्यांना पीक विमा मिळत नाही. पीक विमा मिळण्यासाठी आपल्याला हे चेक करणं गरजेचं आहे. साधा आणि सोपं पर्याय, एकदम सरळ सोपी पद्धत आहे चेक करण्यासाठी. काही जास्त हे नाही करायचं, जशाची तशी पीक विम्याची पावतीचं स्टेटस टाकायचं. टाकल्यानंतर कॅप्चर कोड टाकल्यानंतर चेक स्टेटसवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपली पूर्ण माहिती येऊन जाते. तर शेतकरी मित्रांनो, अशाप्रमाणे आपल्याला आपलं पीक विम्याचं स्टेटस चेक करून घ्या, जेणेकरून तुम्ही तुमच्या पीक विम्यापासून वंचित राहू नये. आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल. आणि शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत